कोणकोणत्या योजनांना सरकार प्राधान्य देईल, लाडकी बहिणी योजना बंद केली जाईल का, या अनेक गोष्टींना पकडून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना अडवणूक करतील, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आता पुढील दिवसात पाहायला मिळतात। म्हणजे घोटाळ्यांची मालिका त्यांनी आता तयार केली। यामध्ये दूध घोटाळा दाखवला आहे, एसी आदेश दूध घोटाळा, दूध फॅक्टरी, सरकार आणि यामध्ये शेतकऱ्याला काय मिळतं, सगळे घोटाळ्यांची याच्यामध्ये कंत्राटी भरती घोटाळा, म्हणजे ज्या सरकारच्या काळात कंत्राटी भरती घोटाळ्याला त्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यानंतर कोणकोणत्या कंपन्यांनी केला आहे, जमीन घोटाळा पर त्याच्यामध्ये घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि 10 मार्चला अर्थसंकल्प हा अधिवेशनामध्ये सादर केला जाणार आहे। कोणकोणते मुद्दे असणार आहे, कोणकोणत्या समस्या, कोणकोणते जे गेल्या सरकारमध्ये जे निर्णय घेतले गेले ते योजनांसंदर्भामध्ये कशा पद्धतीने प्रस्तावित असणार आहे, या सर्व विषयाला धरून या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्याचा आरसा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षच पाहायला मिळत नाहीये, त्याचीच प्रचिती आज देखील आली। कारण की आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडनं आक्रमकता कुठेतरी कमी झाल्याचं आज पाहायला मिळालं। खरं तर ज्या पद्धतीने अधिवेशन सुरू झाल्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामध्ये जर बघितलं असेल तर लोकशाहीच्या मार्गाने विधान भवनाच्या ज्या पायऱ्या असतात त्यावरती बसून ते सरकारविरोधात घोषणाबाजी करतात, निदर्शने करतात। मात्र यावेळेस आजच्या दिवशी अशा प्रकारची घोषणाबाजी किंवा विरोधकांचा आक्रमकपणा बोथट झाल्याचं आज विधान भवन परिसरात पाहायला मिळालं। खरं तर ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी हातामध्ये बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी एक पुस्तक तयार केलंय आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून सरकारला लक्ष केलंय। दलालीची दलालीची दलदल असं त्या पुस्तकाचं टायटल आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला लक्ष केलंय। म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पाहिलं तर मुंबई दाखवलेली आहे आणि या ठिकाणी गुजरातचा नकाशा दाखवलाय, तिथं कमळ दाखवलंय, तिथं अहमदाबाद लिहिलंय आणि मुंबई महाराष्ट्र दलालीत म्हणजे दलदलीत फसल्याचं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती दाखवण्यात आलंय। या पुस्तकावरती आपण नंतर येणार आहोत। मात्र आज दिवसभराच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी नेमकं दोन्ही सभागृहात काय झालं यावरती आपण लक्ष टाकूया। सकाळी सभागृह सुरुवात झाली, विधानसभा मध्ये तर काही गोंधळ पाहायला मिळाला नाही, पण विधान परिषदेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरती चर्चा म्हणजे मागणी करण्यात आली विरोधकांकडनं। मात्र हा विषय हा विधानसभा सभागृहातला असल्यामुळे यावरती त्यावेळेस बोलू त्यावेळेस म्हणजे तो तिथला विषय या इथं बोलण्याची गरज नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। मात्र त्याला प्रत्युत्तर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास यांनी म्हटलं, हा जरी दुसऱ्या सभागृहाचा विषय असला मात्र हा राज्याचा प्रश्न आहे। मात्र त्यावेळेस त्यांनी त्याला उत्तर दिलं की न्यायालयीन प्रक्रिया त्यानंतर ते ज्या न्यायालयाचा ज्या निर्णय येईल त्यावरती निश्चितच निर्णय घेतला म्हणून त्यांनी तो चेंडू ढकलून दिलेला आहे। मात्र आजच्या दिवसभराचा जर विचार केला, दुपारपर्यंत ज्या पद्धतीने आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक असायला हवे ते कुठेतरी कमी पडताना दिसले। याला कारण असं देखील म्हणता येईल की विरोधकांमध्ये एकजूट पाहायला मिळत नाहीये। एका बाजूला ठाकरे सेनेकडनं आमचाच विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्ष पदावर विराजमान होणार हे ठामपणे ते सांगताय, तर दुसऱ्या बाजूला माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल। त्यामुळे या गोष्टीमुळे आणि तिसरी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाची तर वेगळीच भूमिका आहे। त्यामुळे निश्चित विरोधकांमध्ये एकात एक नाही बापात लेख नाही अशी जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे विरोधकांमध्ये, त्याचाच फायदा सत्ताधाऱ्यांना बसतोय काय असं बोललं जाते। मात्र एक प्रकारे बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांकडे पुष्कळ आहे, त्यामुळे विरोधक हे कमजोर आपल्याला सभागृहात बाहेर पाहायला मिळत आहे, सभागृहाच्या आतमध्ये पण पाहायला मिळत आहे। खरं तर विरोधकांनी ज्या पद्धतीने आक्रमकता या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात आता ते येत्या काळात पाहायला मिळेल,
कोणत्या योजना सरकार आणत आहे, कोणकोणत्या योजनांना सरकार प्राधान्य देईल, लाडकी बहिणी योजना बंद केली जाईल का, या अनेक गोष्टींना पकडून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना अडवणूक करतील, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आता पुढील दिवसात पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच सत्ताधाऱ्यांना कसं कोंडीत पकडणार हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. आपण येऊया रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांनी दलालीची दलदल हे जे पुस्तक बनवलंय, या पुस्तकावर आपण नजर टाकूया. यामध्ये जर बघितलं तर त्यांनी घोटाळ्याची एक मालिका त्या ठिकाणी दाखवली. यामध्ये रुग्ण वाहिका घोटाळा दाखवलेला आहे. हॅलो ॲम्ब्युलन्स कुठे आहे, नाही जमणार ॲम्ब्युलन्स, 6,000 करोड मलिदा गँगला पोचतोय, महायुती, अशा पद्धतीचं सरकारला आपण ज्या पद्धती म्हणतो. व्यंगचित्र हा एक खूप महत्वाचा पार्ट असतो, ज्यामधनं एखादा संदेश जर एखाद्या व्यक्तीला द्यायचा असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो आणि त्याला त्याचा अन्याय होतो हे जर दाखवायचा असेल तर तो वेगवेगळ्या पद्धती दाखवू शकतो. मात्र कार्टुनिस्ट हा संदेश अतिशय मार्मिक पद्धतीने दाखवत असतात आणि त्याचाच कुठे सहारा घेऊन या पुस्तकामध्ये रोहित पवारांनी साध्य केल्याचं म्हणता येणार आहे. कारण की यामध्ये दूध घोटाळा दाखवणार, घोटाळा दुसरा, म्हणजे घोटाळ्यांची मालिका त्यांनी आता तयार केली. यामध्ये दूध घोटाळा दाखवला आहे, एसी आदेश दूध घोटाळा, दूध फॅक्टरी, सरकार, आणि यामध्ये शेतकऱ्याला काय मिळतं, शेतकऱ्यांपर्यंत किती त्याचा फायदा होतो, आणि त्या लुटीमध्ये म्हणजे जे दूध उत्पादक जे शेतकऱ्यांकडनं दूध उत्पादन केलं जातं फॅक्टरीमध्ये, त्यामध्ये खरोखर सरकारकडनं शेतकऱ्यांचा विचार केला जातो का, शेतकऱ्यांना फायदा मिळतो का, अशा प्रकारे घोटाळेबाज सरकार म्हणून विरोधक तर गेल्या 2.5 वर्षात देखील शिंदे सरकार होतं, त्यांना देखील टार्गेट केलं होतं, भ्रष्टाचारी घोटाळेबाज असं म्हणून त्यांनी देखील टार्गेट केलं होतं. आता ते सरकार पुन्हा बसलेलं आहे. मात्र यावेळेस बहुमताचं सरकार आहे. चेहरा फक्त मुख्यमंत्री पदाचा बदलला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं जे 5 वर्षाचं कार्यकाळ मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होते, त्या काळामध्ये त्यांचं काम करण्याची शैली अतिशय सुंदर होती, वाखाणण्याजोगी होती. विरोधकांनी देखील त्यांची स्तुती केली होती. त्यांचा कारभार अतिशय चांगला असतो हे सगळ्यांनी मान्य केलं होतं. तशाच पद्धतीचा कारभार त्यांना येत्या 5 वर्षात करायचा, त्या अनुषंगाने ते पावलं टाकत आहे. त्यानंतर आपण बघितलं भोजन पुरवठा घोटाळा. आधीचं सरकार काय करत होतं, नंतरचं सरकार काय करतं, आता विद्यमान सरकार कसं वागतंय, या घोटाळ्याबाज सरकार म्हणत MSIDC घोटाळा. त्यानंतर जर बघितले सगळे घोटाळ्यांची याच्यामध्ये कंत्राटी भरती घोटाळा, म्हणजे ज्या सरकारच्या काळात कंत्राटी भरती घोटाळ्याला त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर कोणकोणत्या कंपन्यांनी केला आहे, जमीन घोटाळा पर त्याच्यामध्ये घेतलेला आहे, आनंदाचा शिधा घोटाळाचा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर किट होलसेलमध्ये काय भावाने मिळतो आणि गावातील दुकानात घेतलेला किट काय भावाने मिळतो यामध्ये उल्लेख करण्यात आलाय. साखर 40 रुपये असेल, ती होलसेल भावामध्ये 30 रुपयाला किट मिळतो. म्हणजे संपूर्ण किटची किंमत जी दाखवली आहे, जो आपण जर आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता, केला जातो, आता बंद केला गेला असं समोर येत आहे. त्यामध्ये जी शिधा मध्ये जी किट होतं, साखर, चणा डाळ, रवा, सोयाबीन, या किटची किंमत संपूर्ण किटची किंमत 290 होती आणि ती होलसेलमध्ये 220 रुपयाला मिळते, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यानंतर पुणे रिंग रोड घोटाळ्याचा देखील उल्लेख यामध्ये रोहित पवारने केला आहे. समृद्धी महामार्ग घोटाळा देखील या ठिकाणी त्यांनी दाखवला आहे. आणि जर बघितलं तर त्या रोडला पडलेले भेगा, समृद्धी महामार्गाचे आपण मागे बघितलं असेल तर बांधकाम जे रस्त्यावरती भेगा पडलेल्या होत्या. त्यानंतर MSRDC घोटाळा पण आहे, फुगवा रुसवा, म्हणजे MSRDC जर म्हटलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं बोललं जाते. त्यांनी काल पत्रकार परिषद ते बोलून दाखवलं की आमच्यात कोणताही कोल्ड वॉर नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सरकार चालवतोय. सरकारवरती सरकारकडनं कोणत्याही जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी निर्णय घेतले ते थांबवले जाणार नाही, ते निर्णयाला टाच लावली जाणार नाही. सरकारकडे जरी आर्थिक संकट येत असले काही निर्णयामुळे, तरी पण सरकार ते निर्णय घेतलेले योजना थांबवणारा त्यांनी ठामपणे काल सांगितलेलं आहे. त्यामुळे ती राज्यातील जनतेसाठी सुखावह गोष्ट आहे. यानंतर या दलालीची दलदल या पुस्तकात शेवटच्या पानावरती जर लक्ष दिलं तर जाऊ द्या म्हटलेलं आहे. जा म्हणजे जाहिराती, उ म्हणजे उधारी, द्या म्हणजे द्या दलाली, महायुती सरकार भ्रष्टाचारी, आता जाऊ द्या यांना घरी, अशा पद्धतीचं टॅगलाईन या रोहित पवारांच्या यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. खर तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने
काम होतं, कारण कोरोना काळ होता. त्या काळानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं, शिंदे सरकार राज्यात स्थापन झालं. त्यानंतर महायुती सरकार झालं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले. त्यामुळे आता महायुती सरकारला ही सेकंड इनिंग मिळालेली आहे. त्यामुळे आता 2.5 वर्षात त्यांनी काय केलं, त्यावरती भ्रष्टाचार किती केले, घोटाळे किती केले, हे विरोधक टार्गेट करताय. मात्र आता या पुढील 5 वर्षांमध्ये, अर्थात आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार कोणत्या घोषणा करतं, जनतेला किती दिलासा मिळतो, जनतेच्या कोणत्या योजनांसाठी भरपूर असा निधी उपलब्ध केला जातो, लाडकी बहीण योजना पुढे कंटिन्यू चालू राहील का, अशा अनेक गोष्टींचा यामध्ये जर विचार केला तर समावेश तर आहेच. मात्र ह्या योजना बंद होणार नाही याची सुद्धा सरकारला काळजी घ्यावी लागणार आहे. नाहीतर विरोधक त्यांना सुळोकपुळो करतील. मात्र विरोधक हे जे असणार आहे सरकारच्या मेहरबानीवर विरोधक होईल, विरोधी पक्षनेता बसेल असं देखील बोललं जातंय. कारण की विरोधी पक्षनेते पदावर बसण्यासाठी विरोधकांकडे पुरेसा अंक म्हणजे पुरेसे आमदार नाहीये. त्यामुळे आता असं देखील बोललं जातंय विरोधी पक्षनेता हा महायुती सरकारतील महत्वाच्या नेत्यांच्या मर्जीचा देखील होऊ शकतो. आता तो मर्जीचा होईल की विरोधी पक्ष विरहित हे अधिवेशन पार पडेल, हे आता आपल्याला येणाऱ्या 1-2 दिवसात स्पष्ट होणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.